लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। कर्जमाफी योग्य व्हावी ही आमची भावना आहे। फार्म हाऊस बांधणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं सर्वेक्षण सुरू आहे अशी माहिती देखील बावनकुळे यांनी दिली। खरे शेतकरी आम्ही शोधतोय, कारण अनेक शेतकरी असे निघतील त्यांना कर्जमाफीची गरज नाही असं देखील बावनकुळे म्हणाले। कुठेही शेतकरी कर्जमाफीचा विषय लांबणीवर नाही आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आम्ही आणि महायुती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शब्द दिला आहे, पण योग्य शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी। जी आकडेवारी महत्त्वाची आहे की संभाजीनगर आहे, संभाजीनगरमध्ये समजा 2 लाख शेतकरी आहे, त्यातले जवळपास 50,000 शेतकरी असे निघतील ज्याला खरंच गरज नाही, म्हणजे तेही म्हणतील की आम्हाला गरज नाही आहे। 2-4 लाख माफ करून काय आमची प्रॉपर्टी एवढी आहे की आम्हाला 2-4 लाख कशाला माफ करता। तर आपल्याला असेच शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे। सरकार त्या बाजूनी आहे, सरकार त्यावर काम करत आहे। लवकरच तुम्हाला यावर काम झालेलं दिसेल। त्यांचे फार्म हाऊसेस आहेत, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही ते कितपत काय आहे। तर गरीब जे लोकांसाठी जे आहेत, नेहमी भारत सरकारच्या योजना असेल, राज्य सरकारच्या योजना असेल, हा गरीबातल्या गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात। आणि तुम्ही समिती नेमाल, तुम्ही कमिटी नेमाल, ती समिती कमिटी 4 वर्षानंतर पुढची जी विधानसभा 29 येईल त्याच्यामध्ये तुम्हाला कमिटीचा अहवाल देईल आणि मग तुम्ही विधानसभेच्या 29च्या विधानसभेच्या तोंडावरती तो जाहीर करणार। हे सगळं राज्य शासनाचं कर्जमाफीचा शेतकऱ्यांना मिळालेले पाहिजे या दृष्टीने हा विषय कशा पद्धतीने आपल्याला टाळता येईल आणि ह्या कशा पद्धतीनं प्रलंबित ठेवून पुढे ढकलता येईल यासाठी राज्य शासनाने बावनकुळे साहेबांनी केलं आहे ते त्या पद्धतीचं आहे। 100% कोणती समितीचा यामध्ये अहवाल येणार नाही, कोणत्या कमिटीचा अहवाल येणार नाही आणि राज्य शासनाच्या धोरणामध्ये मला काही दिसत नाही की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकेल अशा पद्धतीनं राज्य शासनाचं धोरण नाही, त्यांची मानसिकता नाही। कर्जमाफीवर साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः बोललेले आहेत की कर्जमाफी देण्याचा आमचा विचार आहे, योग्य वेळी आम्ही देऊ। ही समिती का केली हे आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की निकषात बसणारे आणि खरे गरजू असलेले शेतकरी त्या कर्जमाफीमध्ये बसले पाहिजे, यासाठी ती समिती आहे। आणि म्हणून अगदी जबाबदारीनं मुख्यमंत्री बोललेले आहेत की वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देणार आहोत, हे सुतोवाच मुख्यमंत्री महोदयांचे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।